डहाणू तालुक्यातील जामशेत परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलामध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। काही शेतकऱ्यांना पहिल्या महिन्यामध्ये अवघे 130 रुपये इतके वीज बिल आलेलं होतं, मात्र दुसऱ्या महिन्यात हेच बिल थेट 6000 रुपये तर तिसऱ्या महिन्यामध्ये तब्बल 14000 रुपये इतके आवाजवी आल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। या अन्यायकारक वीज बिलांच्या विरोधात आज जामशेत येथील शेतकऱ्यांनी डहाणू येथील भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कार्यालयामध्ये जाऊन आमदार विनोद निकोले यांची भेट घेतली। यावेळी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष वीज बिले दाखवत आपली कैफियत मांडली। स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी नियमित आणि मर्यादित वीज बिल येत असताना कोणताही अतिरिक्त वीज वापर नसतानाही इतकी मोठी वाढ कशी झाली असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। आमदार विनोद निकोले यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेत स्मार्ट मीटरच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप केलाय। या प्रकरणी महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, तसेच चुकीची आणि अवाजवी वीज बिले तात्काळ दुरुस्त करण्याची ठाम मागणी करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। तसेच शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात येत्या 29 तारखेला पालघर येथे पायी मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीज बिलांचा प्रश्न ठामपणे मांडण्यात येईल अशी माहिती आमदार निकोले यांनी दिली। यावेळी तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रडका कलंगडा, महाराष्ट्र राज्य किसान सभा कार्याध्यक्ष तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत घोरखणा यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू।